देशातील पहिलं यशस्वी गर्भाशय प्रत्यारोपण पुण्यात पार पडलं असलं तरी आता पुढे काय असा प्रश्न निर्माण होतो। जगभरात आतापर्यंत केवळ 15 गर्भाशय प्रत्यारोपण झालेली आहेत। अवाढव्य खर्च, त्याचा सक्सेस रेट, व्यावसायिक व्यवहार्यता यामुळे मोठ्या प्रमाणात अशा शस्त्रक्रिया होण्यावर सध्या तरी मर्यादा दिसून येत आहेत। गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी करणाऱ्या काही मोजक्या देशांच्या यादीत आता भारताचंही नाव सामील झालं आहे। शस्त्रक्रियेद्वारे संबंधित महिलेच्या पोटात गर्भाशय बसवलं असलं तरी खरं आव्हान असणारे ते त्या महिलेनं बाळ जन्माला घालण्याचं। कारण जगभरात आतापर्यंत 15 गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या असून त्यापैकी केवळ 5 महिलाच बाळाला जन्म देऊ शकल्या आहेत। म्हणजे यशाची खात्री आहे 33%। नवं तंत्रज्ञान असल्यानं ते जास्त खर्चिक असलं तरी नंतरच्या काळात त्याचा वापर वाढू लागल्यानंतर खर्चही कमी होईल। पण सध्या तर याची उपयोगिता बघण्यासाठी इतर स्त्रीरोग तज्ञ वेट अँड वॉचचंच धोरण अवलंबत आहेत। ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग अशा मुलींना होतो ज्यांच्याकडे जन्मताच गर्भाशय नसतो किंवा ज्यांचा चाइल्ड बेअरिंग किंवा जेव्हा मूल होतं तेव्हा त्यांचा युट्रस काढला जातो त्यांचं लाईफ सेव्ह करण्यासाठी बिकॉज ऑफ ब्लीडिंग, आणि किंवा आपल्या देशात टीबीमुळे पण चिकार त्रास होतो आणि टीबीमुळे गर्भाशय टोटली डॅमेज होतो। ह्या मुलींना ह्याचा उपयोग होतो। गर्भाशय प्रत्यारोपण हे जन्मताच गर्भाशय नसणाऱ्या महिलांसाठी, बाळंतपणावेळी जटिलता निर्माण झाल्यानंतर महिलेचा जीव वाचवण्यासाठी गर्भाशय काढलं जातं। अशा महिलांना किंवा टीबीमुळे गर्भाशय खराब झालेल्या महिलांसाठी गर्भाशय प्रत्यारोपण उपयोगी पडेल। गर्भाशय प्रत्यारोपण हे नवीन तंत्रज्ञान असून गर्भाशय नसलेल्या महिलांसाठी सध्या सरोगसी आणि स्टेम सेल ट्रीटमेंटच्या माध्यमातून मूल जन्माला घातलं जातंय। गर्भाशय प्रत्यारोपण ही नव्या काळाची गरज आहे। आता ह्याकडे दुर्मिळ शस्त्रक्रिया म्हणून पाहिलं जात असलं तरी येणाऱ्या काळात तंत्रज्ञान सुलभीकरणामुळे शस्त्रक्रिया वाढतील असा विश्वास आता व्यक्त केला जातोय, ज्याचा फायदा भारतासारख्या देशाला मेडिकल टुरिझमच्या माध्यमातून होण्यास मदत होईल। आजच्या घडीला आपण जर ते परवडणारा हा विचार केला तर थोडंसं कॉस्ट असणारच आहे, कॉस्ट फॅक्टर, कारण की त्या सर्व गोष्टी त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत। पण जेव्हा नंबर ऑफ सर्जरीज इन्क्रीज होतील तर कॉस्ट फॅक्टर हा नॅचरली कमी होणार आहे। त्याच्यामुळे असं काही नाही आहे की आपण इंडियन पब्लिक पण त्याला अफोर्ड करू शकते। पुण्यातील गर्भाशय प्रत्यारोपणाच्या घटनेमुळे ह्या नव्या तंत्रज्ञानाची भारतात यशस्वी मुहूर्तमेढ रोवली गेली आहे। यामुळे देशातील काही महिलांसाठी एक आशेचा किरण नक्कीच निर्माण झालाय। कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।